श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 26 एप्रिल स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आज आपण कोणती सेवा करू शकतो की ज्याने स्वामी माऊली आपल्यावर प्रसन्न होतील? 26 एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, त्यानंतर देवपूजा करावी व आपल्या घरात जो स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती स्वच्छ करावी. तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. त्यानंतर स्वामींना आवडणारे हिना अत्तर स्वामींना लावा. तुम्ही वेगळी देखील पूजा मांडू शकतात. एक पाट किंवा चौरंग घ्या, त्यावर लाल कपडा ठेवा, मग त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा. स्वामींची मनोभावे पूजा करा. स्वामींना अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा, धूपबत्ती अगरबत्ती लावा. स्वामींच्या समोर बसून 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करा. स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करा. तारक मंत्र 11 वेळा बोला. तारक मंत्र म्हणताना ग्लासमध्ये पाणी घ्या, त्या पाण्यावर उजवा हात ठेवा, मग तारक मंत्र बोला. आता नंतर ते तीर्थ घरात सर्वत्र शिंपडावे. नंतर घरातील इतर सदस्यांना द्यावे व आपणही घ्यावे. तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करावा. मुख्य दरवाजावर हळदीने किंवा कुंकूने शुभ लाभ लिहा. स्वस्तिक काढा. उंबरठ्याची पूजा करा. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. आता नैवेद्यामध्ये काय ठेवावे तर नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी, कांदा भजी, बेसनाचे लाडू किंवा बर्फी हा स्वामींचा आवडीचा नैवेद्य ठेवू शकतो. कुठलीही सेवा करण्यापूर्वी लक्षात ठेवा की 12 ते 12:30 या वेळात कुठलीही सेवा करू नका, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.